गणपती बाप्पा मोरया या जय घोषामागे महाराष्ट्रातील चिंचवड गावाशी संबंधित एक सुंदर कथा आहे. जवळपास 600 वर्षांपूर्वी 1375च्या सुमारास महाराष्ट्रात मोरया गोसावी नावाचे एक महान भक्त होऊन गेले. ते श्री गणेशाचे परम उपासक होते. ते पुण्याजवळील चिंचवड येथून नियमितपणे अष्टविनायकांमधील मयुरेश्वर मोरगाव येथे गणेशाच्या दर्शनासाठी जात असत. वयाच्या 117व्या वर्षी मोरया गोसावी यांना वृद्धपणामुळे मयुरेश्वर मंदिरात जाणे शक्य होईनसे झाले. ते खूप दुःखी राहू लागले. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाले, आता तुला मंदिरात येण्याची गरज नाही. उद्या तू चिंचवड येथील कुंडात स्नान करून बाहेर येशील तेव्हा मी तुला दर्शन देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी मोरया गोसावींनी कुंडात स्नान केले आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती.